ही आपली मार्गशीर्ष महिन्यातली 5वी अग्रपूजा आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 शुक्रवार येत असतात आणि 5वा जो असतो तो फेब्रुवारीच्या याच्यातला धरायचा असतो आणि पाची देवाच्या नावाने 5 शुक्रवार करायचे आणि एक दत्तात्रयाचा विशेष घ्यायचा आणि तो चौरंगावर वगैरे मांडायचा आणि फुलाचे वगैरे हार आणायचे आणि एक तांब्याचे नसता स्टीलची कळशी वगैरे घ्यायची, पितळेची कोणती बी घ्यायची, त्याच्यात पाणी भरायचं, एक नारळ वगैरे ठेवायचं, 5 नागेलीचे पानं वगैरे लावायचे, त्याला फुलं लावायचे, स्वस्तिक काढायचं आणि एक विड्याला नारळ ठेवायचं, विड्याच्या नारळाखाली 2 पानं लावायचे आणि पैसे लावायचे, खारीक खोबरं बदाम इलायची वगैरे ठेवायचे, घरातल्या माणसाच्या हाताने सगळ्याच्या हाताला हात लावून श्री गोपाळ प्रभू महाराज की जय म्हणायचं, उदबत्त्या वगैरे घ्यायच्या, 5 दिवे लावायचे, एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा, हळदी कुंकाचं पंचफळ द्यायचं, पितळाचं ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये कापूर घ्यायचा आणि अत्तर घ्यायचं, पाणी घ्यायचं, मॅचिसची डब्बी घ्यायची आणि साखर वगैरे घ्यायचे, फुलाचे हार वगैरे करायचे आणि 5-6 पातेल्यामध्ये मस्ता वाट्यामध्ये आपलं गहू तांदूळ ज्वारी साखर आणि हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसुरीची डाळ अशा जेवढे आपल्याजवळ धान्य असतात ते धान्य घ्यायचं आणि आपले देव वगैरे ठेवून पूजा वगैरे मांडायची आणि पोती वगैरे घ्यायची, पोतीला एक नवीन वस्त्र द्यायचं आणि त्याला हळद कुंकू वगैरे टाकायचं, अक्षता टाकायच्या, इलायची वगैरे खोबरं ठेवायचं, 5 सुपारी ठेवायची आणि 5 देवाच्या नावाने 5 पारायण करायचं आणि स्टार्टिंगला श्रीकृष्ण असतं दत्तात्रयाचं, मग चक्रपाणी गोविंद प्रभू शिवचक्रधर स्वामी असे 5 अवताराचे 5 हे वाचायचं। नंतर आपण 5 आरत्या म्हणायच्या, गोड प्रसाद वगैरे करून देवाला जेव वगैरे घालायचं आणि या 5 शुक्रवारामध्येच मानभाव वगैरे बोलवायचा आणि जेव घालायचे, आपल्याला जेवढे घडतील तेवढे बोलवायचे, त्यांना वस्त्र वगैरे द्यायचे, त्यांची पूजा वगैरे करायची आणि आपला अग्रपूजेचा असा हा विधी करायचा, आपल्याला जेवढे होतील तेवढे करायचं। आणि मला तर काय झालं, एकदा मी राहत होते नांदेडला, तेव्हा माझ्या घरामध्ये एक माझ्यापेक्षा लहान मुलगी होती, तिचं लग्न वगैरे झालेलं होतं आणि तिला फार देवाचं वेडं होतं, ती आली आणि आमच्यासोबत राहत होती ना, तिचे लेकरं वगैरे घेऊन राहत होती आणि तिनं म्हणे काकू आपण अग्रपूजा वगैरे करूत म्हणली। मी म्हणलं बाई अग्रपूजा करायची म्हणजे फार अवघड असते, मला माहीत नाही काही नाही आपल्या देवाचं, मग कसं करायचं, मी तुम्हाला सांगते म्हणे करा म्हणे आणि 5 एक चौरंग घ्यायचा, त्याला 4 खांब वगैरे लावायचं, अग्रपूजेचं पुस्तक आणि वगैरे वाचूत म्हणे, आपण दोघी करूत म्हणे आणि ठीक आहे म्हणले आणि तिनं मला सगळं केळीचे खांब वगैरे आणून दिले आणि माझ्या वडिलांनी अग्रपूजेचं पुस्तक वगैरे आणून दिलं। तेव्हापासून 2011 पासून मी ही अग्रपूजा करत असते, मला जेवढं घडलं तेवढं मी करते। श्री गोपाळ प्रभू महाराज की जे आपल्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय जेवढं घडेल तेवढं आपण देवाचं नाव वगैरे घेतलं पाहिजे, तेच आपल्यासोबत येते, काही सोबत येत नाही, धन येत नाही, संपत्ती येत नाही, काही येत नाही, तेवढंच येतं। श्री गोपाळ प्रभू महाराज की जय।